नमस्कार, भिवंडी वृत्तांमध्ये आपले हार्दिक स्वागत। आज बघूया भिवंडी वृत्तांनी टिपलेल्या आजूबाजूच्या परिसरातील काही क्षणाचे। अखंड हरिनाम सप्ताह सद्गुरू नृसिंह सरस्वती आश्रम कानिपनाथ मंदिर भादवड येथे हरिभक्त परायण श्री दयानंदजी गिरी तपोनिधी दत्तात्रय महाराज लगड, हरिभक्त परायण मदनबुवा नाईक, सुंदरजी नाईक, दिलीपजी नाईक, संजयभाई मात्रे, मच्छिंद्रजी पठाडे, श्री लक्ष्मणराव लगड या सर्वांच्या मदतीने सहकार्याने हा हरिनाम सप्ताहाचा समारोप काल्याच्या कीर्तनाने दहीहंडी फोडून मान्यवरांचा सत्कार, टाळकाळ्यांचा सत्कार, महाप्रसादाने हा कार्यक्रम संपन्न करण्यात आला। शक्य तेवढ्या जास्तीत जास्त त्यांच्याकडे सेवा होईल। मालन वचन पांढरे वर्षाचे 12 महिने जी जी सुविधा आम्हाला लागेल ती पुरवत असतात। म्हणून श्री ज्ञानदेवा हरिनाथ महावी ज्ञानेश्वर श्री गुरुदेव दत्त 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 आणि सर्व ठिकाणी त्यांची सेवा असते। नागनाथ महाराज चव्हाण परभणी, मृदंगवाणी रामदास महाराज जगताप आळंदी उत्कृष्ट असे मृदंग वादक आहेत आणि पिंपळा त्या बाळाला खाली उतरवा, तिथनं वरून लाईटी गेलेल्या आहेत। लवकर लवकर या सध्या महाराज चव्हाण परभणी दुसऱ्या असेल कीर्तन त्यांचा नाना महाराज विषय, नाना महाराज विषय, नाना महाराज विषय, नाना महाराज विषय। त्यांना तेल कुठे, मीठ कुठे, मसाला कुठे हेही सांगावं लागत नाही। किती माणसं आणायची, किती स्वयंपाक करायचं हेही त्यांना सांगावं लागत नाही। मी सुंदरदादा नाईक यांच्याकडनं आलेलं त्यांना योगदान आहे, पर्सनल योगदान। मी आकडा संध्याकाळी पवार आणि त्यांचं आणि हा आभाराचा कार्यक्रम इथे संपला असं जाहीर करतो। भोला पुंडलिकवंद्य हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। बसलेल्या ताडपत्रे आधी महाराज इथे कानिपनाथ म्हणजे नवनाथातले एक नाथ त्यांचं इथे मंदिर आहे, ही आपली खूप भाग्याची गोष्ट आहे। आणि हा सप्ताह 8 दिवस इथे सतत चालू आहे। किती वर्ष झाले, कशा प्रकारे चालू असतो? आज हा सप्ताह चालू करून 27 वर्ष झालेले आहेत आणि 27 वर्षापासून वर्धपान दिनानिमित्त, मूर्ती स्थापने दिनानिमित्त हा कार्यक्रम करतो। अन्नक्षेत्र, वस्त्रदान, अन्नदान आणि ज्ञानदान तिन्ही कार्यक्रम। वर्षाला किती कार्यक्रम होतात? वर्षाला सप्ताह सोडून 24 भंडारे होतात। 12 पौर्णिमा, परत धर्मनाथ बीच, मडीला 2 दिवस असा कार्यक्रम असतो। गणपती बसते त्यावेळेस नवरात्रीला असे 24 भंडारे मध्ये पण करतो। म्हणजे वर्षामध्ये 24 कार्यक्रम इथे आयोजित केले जातात। हां, मग ते कशा प्रकारे, म्हणजे आता जसं सप्ताह बसला तर सप्त्याप्रमाणेच करतात की एक 2 दिवसाचे करतात? नाही, सप्त्याप्रमाणे नाही, 1 दिवसाचा, एक दिवसाचा भंडारा, सत्यनारायणाची पूजा, अभिषेक या पद्धतीने आणि अन्नदान। मग आजचा जो सप्ताह झाला त्याबद्दल काय सांगाल? म्हणजे तुम्ही कशा प्रकारे तो साजरा केला 8 दिवस? आजचा जो सप्ताह झाला हे म्हणजे जन याच्यामधून सप्ताह होतो, भाविकांच्या याच्यामधून सप्ताह होतो। म्हणजे पूर्ण भादवड टेमघर गाव इथे टेमघर पाडा सर्व भाविक जनाच्या योगदानाने हा पूर्ण सप्ताह होतो। भाई
इथे 8 दिवस म्हणजे हरिनाम सप्ताह साजरा केला गेला. त्या सप्ताहाबद्दल आपल्याला काय सांगायचं, म्हणजे काय सांगू शकता? आज भादोड इथे कानिपनाथ मंदिरात दर वर्षाप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह होत असतो आणि चांगल्या प्रकारे या इथे देवाचं नामस्मरण करून या सप्त्याचा सगळ्या लोकांना आशीर्वाद मिळतो. महाराजांच्या कृपेने इथे चांगल्या प्रकारे परिसरात आपला धार्मिक कार्यक्रम हा होत असतो. या धार्मिक कार्यक्रमामुळे इथला जो परिसर आहे चांगल्या प्रकारे भक्तिमय होतोय आणि महाराजांना मी अशीच विनंती करतो की चांगल्या प्रकारे आपण हे सप्त्याचं नियोजन करतात. या नियोजनामध्ये जिथे काय आमचं सहकार्य लागेल ते आम्ही तुम्हाला करत राहू, पण हा सप्ताह अखंड असाच होत राहावं आणि या कार्यक्रमानिमित्त सर्व लोकांना या सप्त्यानिमित्त मी शुभेच्छा देत आहे. तसेच परिणामी तरे सर्व शिक्षक वृंद, शाळा क्रमांक 45, मुख्याध्यापक आणि सर्व सहशिक्षक सहशिक्षिका आपल्या